का गाडी उलटी करायची काय म्हणू नको काहीच म्हणू नको बस सगळं कळत आहे आम्हाला तुला काही गरज नाही गाडी मागा पुढे घ्यायची मग जाते तू त्या गाडी बसले बाजूला होता का मी तिकडे येऊ मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसापूर्वी अधिवेशन सुरू होता आणि विधानसभेच्या पटलावर मराठा आरक्षणाचा विषय घेतला तिन्ही कायदे मंडळ ऍक्टिव्ह होते जर तुम्हाला एखादा कायदा पारित करायचा तर पुन्हा अधिवेशन बोलवण्याची आवश्यकता नाही आम्ही विनंती करून सांगितलं होतं 24 डिसेंबर पर्यंत तुम्ही वेळ घेतलाय तुम्हाला जर मराठ्यांना आरक्षण द्यायचंय आणि अधिवेशन 24 डिसेंबरच्या आज जर संपत असलं तर अधिवेशनाची मुदत वाढवा विशेष अधिवेशन बोलवायचा घाट घालू नका कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो त्याशिवाय कायदा पारित करता येत नाही तर शिंदे समितीने तुम्हाला 2 अहवाल दिले तुम्ही प्रथम अहवाल मराठा आरक्षणात असलेला स्वीकारलाय आणि 54 लाख नोंदी या मराठ्यांच्या आरक्षणात असलेला नोंदी मिळालेला तोही दुसरा अहवाल तुम्ही स्वीकारलाय मग आता अडचण काय जर मराठा आरक्षणात येतोय ओबीसी आरक्षणात येण्यासाठी मराठ्यांनी सगळे निकष पार केले तर मग अडचण काय तुम्ही सुरुवातीला सांगितलं 4 दिवसात कायदा पारित होणार नाही 1 महिन्याचा वेळ द्या मराठ्यांनी तुम्हाला 40 दिवसाचा वेळ दिला पुन्हा तुम्ही आले एवढ्या वेळेस ऐकायला लागतंय आणखी वाढून वेळ दिला तर आम्हाला आणखी जास्तीच्या नोंदी घेता येतील आणि मराठ्यांसाठी कायदा पारित करता येईल आणखी वेळ द्या मराठ्यांनी पुन्हा तुम्हाला 2 महिन्याचा वेळ दिला 24 डिसेंबर पर्यंत याही अगोदर 3 महिने त्यांना वेळ दिला होता 1 महिने झाले 7.5 हा संघर्ष सलग सुरू आहे मग शेवटच्या टप्प्यात जर तुम्हाला 2 महिने पाहिजे होते ते दिले आता अडचण काय काहीच नाही मग कायदा पारित करायला प्रॉब्लेम काय 9:30 वाजले आणखी जर मराठ्यांनी वेळ दिला अडचण काय कायदा पारित करायला आधारला तो आधार मिळाला तुमच्या तोंडानं सांगताय 54 लाख नोंदी मिळाल्या या भारत देशात नोंदी सापडलेल्या आणि ज्यांना ज्यांना आरक्षण दिलं त्यात एकही नाही फक्त मराठा जाते की त्याच्या शासकीय खऱ्या नोंदी सापडल्या पाठीमागच्या वेळेस उपोषण सोडायला आले सगळ्या ताकदीनं आले मंत्रिमंडळाचं मातंबर मंत्रिमंडळातले मंत्री आणले त्यांच्यासोबत कायदा पारित करायचा म्हणून कायद्याचे अभ्यासक पाहिजे कायद्याचे अभ्यासक सुद्धा आणले कायदा कसा बनावा लागेल त्यासाठी अहवाल कोणता लागेल त्यासाठी अभ्यासक सुद्धा आणले कायदा ज्याच्यामुळे पारित होतोय ते मंत्री त्या कायदेमंडळाचे सदस्य सुद्धा आणले काही अडचणी येऊ नयेत काही त्रुटी आता राहिल्या नाही पाहिजे म्हणून सचिवही आणले आणि ज्यांना कायद्याचा पूर्ण ताकदीनं नॉलेज आहे काय रे नाही का काय मग अशीच त्याचं नाव नाही घेतलं आता जाऊ कधी
जो कामाचा माणूस नाही त्याचं काय नाव आहे ज्याला मी मोजीत बी नाही गिनीत बी नाही त्याचं काय नाव आहे सगळ्या ताकदीचे लोक उपोषण सोडताना सरकारने आणले आणि सरकारने सांगितलं आता याप्रमाणे जर कायदा पारित करायचा असेल तर कागदावरती आम्ही लिहून घेतो त्याप्रमाणे आपण करू आणि आम्ही मराठ्यांनी त्याला संमती दिली आणि त्यांनी प्रमुख 4 शब्द लिहून घेतले त्या 4 शब्दातले 2 शब्द मुख्यमंत्री साहेबांनी विधिमंडळाच्या पटलावर मांडले पहिला शब्द ज्याची नोंद सापडल 1967 अगोदरची नोंद सापडली ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या परिवाराला आरक्षणाचा लाभ दिला जाईल ही एक विषय त्यातला घेतला दुसरा ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या नातेवाईकांना सुद्धा याचा लाभ मिळत असे 2 शब्द घेतले आणि 2 घेतलेच नाही आणि कुठेच तिथे त्याला वाटलं हा म्हणून एअरपोर्ट दिसते कसा म्हणून ते मग अवतारावरच जाते त्यांना वाटतं कसलं काम दिसते मी काल सांगितलं ज्या 2 शब्दाचा विषय राहिला त्याचं मला स्पष्टीकरण द्या तरच मी 23 तारखेला काय निर्णय घ्यायचा ते घेईल नसता निर्णय 23 ला काय घ्यायचा सरकारच्या आता ते मराठ्याचं नाही आणि मी आजही त्याच्यावरच ठाम आहे उद्याही राहणार तुम्ही तुमच्या हाताने शब्द लिहून घेतले मी नाही लिहिले कायद्यात या शब्दाचा उपयोग करता येतो तुमच्या कायद्यात ज्ञान सांगितलं त्याच वेळेस तुम्ही शब्द लिहून घेतले माझी चूक काय मी आज बसलेला विचारला हा शब्द मी घेतला का तुम्ही दिला त्यांनी सांगितलं आम्ही घेतला हे लाईव्ह होत अंधारात बोलत नाही मी कोपऱ्यात खोलीत जात नसतो त्यांनी सांगितलं आम्हीच घेतला पण सोडून द्या अरे मी सोडीत फिरत नसतो त्याचं काय करत ते सांगत परत पुढं बोलत नाही तर आपल्याला द्यायचं नाही परिस्थितीचं भान हे सगळ्यांना ठेवायचं मायबापा आता शब्द त्यांनी घेतलेत मी नाही दिले तुम्ही दिलेले शब्द कागदावर तुम्ही लिहिलेला शब्द तोच आता आपण घ्यावा हेच आमचं म्हणणं आहे याच्यात मराठ्यांची काय चूक शब्द तर आम्ही नाही दिला आणखी 2 शब्द कोणते हे तुम्हाला मराठ्यांना सरकारला माहिती आहे 23 तारखेला तुम्हाला सांगा त्यावर मी वेगळं राहणार का करते काय नाही काय करते काय बघायला पाहिजे नाही त्यांना डाव येतात का नोटीस आणि फाटी सगळे येतात आपल्याला ते आता उघड जाऊ नका नोटीस काय देतो मराठी ऐकत असते का बोललं तसं करणं कशाला वातावरण दूषित करतो तुम्ही दूषित वातावरण करायला नोटिसा देऊन तुम्ही दरी निर्माण करायला लागला विनाकारण कारण नसताना कोणीच म्हणलं नाही आमच्यातलं मुंबईला जायचं म्हणलं का रे भाऊ मग नोटिसा कशा देतो रे मुंबईला जायचं कोणी म्हणलं का आणि मुंबई आमची नाही का मग कम नाही यायचं ते का आसामला आहे का मुंबई पण आम्ही म्हणलोच नाही मुंबईला जायचं तरी तुम्ही नोटीस देता माझी नोटीस दिलं तुमच्या मराठी जाणार नाही मुकट लटकून जाते माहिती नाही व्हायची तसले लफडे उलट करू नका मराठ्यांना सावध करू नका तुम्ही हाताने सावध करायला लागलात मराठी एवढी सोयीचे नाहीत मग एखाद्या जर म्हणलं तो आज लग्नाला जाऊ नको रानात जाय ते कुंकुण उसावू समजा मी सुद्धा होत नाही सगळ्यात पुढं लग्नाला दिसते मग कसं आडीलं तर मग ते जास्त जाते उलट धोरणाने हो द्या मी या बदनापूरच्या सभेच्या माध्यमातून सरकारला विनंती करून सांगतो कारण मी तुम्हाला 24 तारखेपर्यंतच विनंती करणार आहे त्याच्यानंतर विनंती करत नसतो ते म्हणजे आम्हाला कळलं बा आता मग तुम्ही माया पाय दिल्यावर मग काय होत असेल खाली एक तर माया पेरला त्याच्यात माया पायावर जर टाकल्याने दिली तर मग कसं होत असं
मग आता तुमच्या लोटायला तुमचेच माणसं होते, त्यांचं थोडं शोधून बघा ना. आमच्या अंगावर लोकून पडल्यावर आमची किती आलो होत असते. तुमच्यावर 2च घंट्यासाठी लोटायची वेळ आली तर गाडीला लटकणारा म्हणतो बाबा माझे हाल झाले, तुमचा पाय पडतो इथून पुढे गर्दी लोटायला मला सांगू नका, दुसरं काही काम सांगा. सरकारला माझी विनंती आहे, बदनापूरच्या जमलेल्या विराट संख्येच्या मराठा बांधवांच्या वतीने तुम्ही गांभीर्यानं घ्या. घाबरवण्याचा प्रयत्न नका करू, नोटिसा देऊ. दरी निर्माण तुमच्या या सरकारमध्ये आणि मराठ्यांमध्ये करू नका. आरक्षण तर काही झालं तर आम्ही घेणार आहेत, त्याच्यावर आम्ही ठाम आहेत. तुम्हाला जितकं गांभीर्यानं हे आंदोलन घेता येईल आणि हाताळता येईल तितकं हाताळा. तुम्ही नोटिसा दिल्यामुळे त्याचा परिणाम तुम्हाला नाही माहित काय व्हायला लागलाय. तुम्हाला वाटत असाल नोटीस दिल्यामुळे मराठी घाबरतील, त्याच्या पाठीमागचे शब्द तुम्हाला नाही ऐकाले. मराठी म्हणतात मी नसून जर माझं नाव येणार असलं तर मग मी सगळ्यात पुढे होत असतो. सरकारला माझी विनंती आहे, जलभावण्याच्या भावना समजून घ्या. हे दुसरे कोणी नाही आहेत. ज्या सत्तेच्या राजगादीवर बसवले ते मराठे, त्यांची भावना समजून घ्या. सत्ता हातात आली म्हणून नोटीसा देऊन मराठ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. आमची तुम्हाला विनंती आहे, कोणीही मुंबईला जायची घोषणा केलेली नाही आणि जरी केली तरीही तुम्हाला त्यांचा काय त्रास नाही. स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी ते आक्रोश करायला लागले. स्वतःच्या पोराला कर्ज काढून त्यांनी शिकवलं त्याला आरक्षण पाहिजे, ते त्याच्या हक्काचं आहे. त्याच्या शासकीय नोंदी सापडल्यात. मराठा समाज ओबीसी आरक्षणात असलेल्या नोंदी सरकारला मिळाल्यात आणि ज्या नोंदी मिळाल्या तेव्हापासून मराठा प्रचंड ताकदीने आणखीन एकत्र यायला लागलाय. कारण ते आमच्या हक्काचं आरक्षण आहे. 70 वर्षापासून कोणीतरी खात आहे. ज्यांना आरक्षण तुम्ही आतापर्यंत दिलं त्यांच्याबद्दल मराठ्यांनी कधीच दोष केला नाही, कधी विरोधही केला नाही आणि विरोध करण्याचं कारण नाही. तुम्ही खावं, परंतु आमच्या हक्काचं जर आरक्षण असेल तर ते आम्हाला दिलं पाहिजे, नाहीतर मराठ्यांना हिसकून घ्यायला वेळ लागणार नाही. 24 तारखेपर्यंत तुम्हाला विनंती आहे. 54 लाख नोंदी मिळाल्या. मराठा आणि कुणबी एकच आहे, याचे भक्कम पुरावे मिळाले. 24 डिसेंबर पर्यंत आम्ही तुमची वाट पाहू. नाविलाजानं आम्हाला आंदोलनाची पुढची दिशा ठरवावी लागत. तुम्ही कागदावर लिहिलेले शब्द घ्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. ते तुम्हीच घेतलेले आहेत आणि वेळ पण तुम्हीच घेतलेला आहे. आता वेळ मारून नेऊ नका आणि मराठ्यांच्या पोरांचा वाटोळ करू नका. त्याचं एकट्याचं ऐकून जर मराठ्यावर अन्याय केला तर तुमची मराठ्यांची गाठी हे सुद्धा सरकारनं लक्षात ठेवा. ही धमकी नाही, ही आमची तुम्हाला विनंती आहे. मराठ्यांना लढू नका. मराठी जर मैदानात उतारले तर मागे सरकत नाही आणि जर एकदा आंदोलनाची पुढची दिशा ठरली तर मराठी कोणाच्याच बापाला मागे सरकणार नाही, कोणाच्याच. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती, आमच्या पोरांचा आता वाटोळा करू नका. आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे, त्याचं एकट्याच ऐकून मराठ्यावर अन्याय करू नका ही तुम्हाला पुन्हा एकदा विनंती. त्याचं नाव घेत नाही तुम्ही म्हणता, त्याचं नाव कम झालं. अरे गिरीश महाजन साहेबांना काय सांगितलं माहिती का, पाटील म्हणे काय करा तर बोलत ना. तर काय झालंय आम्ही त्याला आता समजून सांगितलं, ते काहीच बोलणार. आणि म्हणलं मग ते जर मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात नाही बोललं तर आमची काय दुश्मन नाही, पण मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोला की झोडा मी सोडतच नसतो. आणि ते बी 2-4 दिवस झालं मला वाटतं काही बोला नाही. एक दिवस बोललं काहीतरी म्हणलं, पण नंतर काय बोललं नाही. काल बोललो आपण तर म्हणलं जरांगे साहेबच म्हणतो म्हणजे तुम्हाला आला दिसलो ठेपायला जर उचकालाच परत आवर गेलं ना. आता
आभाळ आल्यावर तसं होतं समजा. आता जर आभाळ आलं परत बराला अर माझं लागलंच मग समजा सुट्टीच नाही तर जाऊ द्या. आता एवढं का मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध नाही करायचा. तुमचं आमचं शत्रुत्व नाही. तुम्ही विरोध केला की आवाजच करायचा. मी सोडितच नाही तर मनाची गरजच नाही. त्याचं मग काय छातीचा आकडा आहे का माहिती. मी त्याला सोडितच नाही. ते म्हणलं खोट्या मारू पडत म्हणलं खोट्या तो खोटा पटून टाकेल सगळा खोटा काय आणि केला का नाही मग. अरे आरक्षणात गेले मराठी 54 लाख मराठी ओबीसी आरक्षणात गेले सुद्धा. तुम्हाला या 8 ते 15 दिवसात 2.5 कोटीपेक्षा जास्त मराठी आरक्षणात गेलेले दिसते तरच आपलं नाव घ्यायचं. नाव सुद्धा घेऊन नादाला लागलो ना पुरा लागतो फक्त मी ते चालत पाहिजे कामाला लागला की कार्यक्रमात लागतो. ते मला येडं समजेल. ते म्हणजे येडं काय ते बेजार केले सगळ्याला. फक्त पुढचं आंदोलन करायची दिशा जरी झाली तरी शांततेत करायची. आणि मात्र पुढच्या काळात कधी काळी बदनापूर परिसरात जर आंदोलन उभा करायची वेळ आली 20 किलोमीटरवर मराठ्यांना उभं राहायला जागा नाही पाहिजे. एवढ्या ताकदीनं आंदोलन झालं पाहिजे. 20 किलोमीटर घामच फुटला पाहिजे पुढच्याला. तुमच्या इथल्या नमुन्याला कसं काय घाम फुटला होता. सापड अरे गप्पातला तेव्हा आता नाही बोलण्याच्या बाजूला आपलं धोरण कसं त्याला सुट्टीच नाही. आणि विशेष करून तुम्हाला एक काम सांगतो. मराठ्यांनी पक्षासाठी काम करू नका. आरक्षण मिळेपर्यंत त्याचं ऐकायचं परत मग मला त्याचं नवीन कळालंय काहीतरी मी माहिती घेतो पुढच्या सभेत वाजवीन. त्याला तसं काय नाही. या सभेत नाही वाजवेल तर खात्रीशीर माहिती असते. तुम्ही बोलत नाही. ते फोन केलं म्हणते जाऊ नका तिकडं बोलून पुढं जात नाही रे. मला फक्त खरं मिळून द्या. इथून मागची त्यांनी माफी मागितली त्यामुळे विषय सोडला. मग आपण रीत झाले. आपण आपली संस्कृती सोडून वागत नाही. मराठ्यांचा नियम आहे संस्कृती सोडून वागायचा. अरे तो मराठ्यांनीच मोठं केलं. मराठ्याच्या विरोधात काम करायला लागला. आम्हाला शिकवतो विषयात मराठी गुलाल नाही लागून द्यायची लय बेकारी आहे. त्यामुळे बोलायचं नाही. फोन लावले जणू असं काहीतरी कळालंय मला. व्हॉट्सअप कॉलच केले रेकॉर्डिंग करतात म्हणून जाऊ नका जाऊ नका जाऊ नका. मराठ्यांच्या लोकांनी जर ऐकलेलं असलं तर मला सांगा अंधारा. त्याचं ऐकलं ना आले नाही अंधारच सांगा. पुढे त्यांना कुठं ना कुठं तर उभं राहायचं होतं. निवडणूक नाही म्हणत बरं तुम्ही. मग तुम्ही काय अर्थ काढा त्याला मी काय करू. मग त्या टायमाला बघू त्यासाठी काय करायचं. तुम्हाला फक्त विनंती जाता जाता जास्तीचा वेळ तुमचाही घेत नाही. कारण मला इथून शेलूला जायचंय. शेलूला सुद्धा कार्यक्रम आहे. शेलू 114 किलोमीटर असं म्हणते. आलं काही तिकडे बरं मला लढाची बैठक लागली काय. मला लांब जायचंय. तुम्हाला फक्त विनंती आहे एक जीवानं राहा. 2 कामं करा. आरक्षण मिळेपर्यंत जातीपेक्षा मोठ्या पक्षाला मानायचं नाही. नेत्याला सुद्धा मानायचं. एकदा तुमच्या लेकरा बाळाला आयुष्याची भाकरी आरक्षण मिळून द्या. एकदा आरक्षण दिलं तुमच्या लेकराचं आयुष्यभर कल्याण झालं. याच्यासाठी संघर्ष करा. ताकदीनं शांततेत लागा. 2 मराठ्यांच्या पोरांनी आणि माणसांनी व्यसनापासून लांब जा. तुम्ही दारू सोडली का आपण सुधारलंच म्हणून समजा. आणि 3 वाद टोकराचे बंद करा. बांधा टोकरायचं नाही काय नाही. कोणाची शिळी कोणाच्या बांधावर गेली म्हणून भांडणं करू नका. खाऊ द्या काही नाही. कोणाचा बैल सुटला त्याने काही खाल्लं म्हणून भांडण नका करू. खाऊन देईल जर काम तुला काही चावायला लागलं लगेच मायावर करून आला काय वावर येतो मायावर असतं मला भांडण चिल्लर 2 पिढ्या झाल्यात बोलणार तर त्या खाण्याला. साध्या गोष्टीनं आपल्यात भेद नका होऊन सोडून द्या. उद्यापासून एकमेकाला आधार द्यायचं शिका. एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून चालायचं शिका. लोकांना एवढंच पाहिजे मराठी होऊ द्यायचं नाही.
मराठ्यांचं वैर संपू द्यायचं नाही. मराठ्यांचं जर वैर संपलं आपला विषय संपला हे त्यांना माहिती. तुमच्या पायाला हात लावून सांगतो तुमचा अमलगा म्हणून वैर कमी करा. आजूबाजूचा समाज मागवून बघा. एकमेकाच्या हातात हात देऊन एकमेकाला पुढे घेऊन चाललाय. आदर्श घ्यायचं शिका. आडमुठी भूमिका जरा बाजूला ठेवा. हे आरक्षण नसल्यामुळे पोरांचं वाटोळ व्हायला लागलं आणि या तुमच्या वादामुळे छोट्या छोट्या उभं कुटुंब बरबाद व्हायला लागलं. उद्यापासून व्यसन सोडा आणि वाद कमी करा. एकमेकाच्या मदतीला जा. आणि आता एवढा बदल झालाय सध्या एकामेकात ढकलेलं ना तरी म्हणतात नाही रे मोठ्या नसेल ढकलेलं उठी उठी नाही पहिले जर असं ढकलेलं ना मला जी मोठा ढकला हा आता तसं नाही करत. खूप बदल झाला. त्यामुळे मला गर्व वाटतो माझ्या जातीचा स्वाभिमान सुद्धा वाटतो. खूप समाजानं बदल करून घेतला स्वतः. नाही तर पहिले दिवशी काय झालं तो मला वाटेवरच का मला किंवा वाटा का चावतो का एक तर रोडावर टाकला की टाकला की. आता नाही करायचं. सगळं सोडायचं. दारू सोडायची. वादळ सोडायचे. मनाने बोलायचं. काल एक उदाहरण सांगू तुम्हाला. बांगेरी गाव तुम्हाला बऱ्याच जणांना तसं कारण करतो म्हणून बोलतो. 7-8-9 वर्षापासून एकमेकात बसत नव्हतं. काल त्या गावात एवढा आनंद झाला. 2 जण 9 वर्षानंतर एकत्र बसले. गावाला प्रचंड आनंद झाला. याच्यापेक्षा मला तरी काय पाहिजे. आपलं वैर संपवायचं. आपल्याला चिल्लर कमावून झालेला असं लय जागेवर झालं. एक कालचं उदाहरण होतं म्हणून सांगितलं. असं खूप जागेवर झाले की मी तुम्ही जरा उदाहरण द्यायचं ठरलं निष्ठ इतके मराठ्यांनी वैर सोडून गेलं. कशा काही करताय. सर्वांनी पाठीमागे. कुणी व्यासपीठावरती थांबणार नाही. सगळ्यांनी व्यासपीठावरती कुणी थांबू नये. सगळ्यांनी खाली व्हावं. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. मनोज दादा तुम आगे बढ़ो. मनोज दादा तुम आगे बढ़ो. मित्रांनो जिजाऊंच्या लेखी तुला वंदना तुझ्या प्रेरणे दिशा मुक्तदायी जिजामाऊली तुला आणि परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देशवर. या पाथरीकर मैदानात आज मराठ्यांची 5व्या टप्प्यातली पहिली सभा आणि कार्यक्रम आपण आयोजित केला आणि आपण प्रचंड संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत आणि करतो. तुमची 4 वाजताची सभा पण काही कारणास्तव मला तुमच्यापर्यंत यायला उशीर झाला. काही कारण म्हणण्यापेक्षा ज्याच्यासाठी या मराठ्यांनी ही लढाई उभा केली. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला मराठा या ठिकाणी एकत्र आला. करोडच्या संख्येनं मराठा स्वतःच्या मुलाला न्याय मिळावा म्हणून एकत्र आला. या विषयासाठी आपण एकजूट दाखवली.
प्रत्येकाला वाटतं माझ्या मुलाला आरक्षण मिळालं पाहिजे, माझेही मुलं मोठे झाले पाहिजेत, यासाठी हा आपण लढा उभा केला. आणि त्यासाठी आज बदनापूरच्या या नगरीत बैठक होती, कार्यक्रम होता. आणि योगायोगाने त्या दिवशी नेमकी सरकारची ही बैठक मराठा आरक्षणासाठी अंतरवालीला लागली. ते थोडस लक्षात घेतलं, खाली बसा वर बसा बसा नाही बाबा आहे. मराठा आरक्षणाची लढाई या मराठा मायबापानं उभा केली. सगळ्यांचा उद्देश एकच की माझ्याही मुलाला आरक्षण मिळालं पाहिजे. त्याच विषयासाठी आज अंतरवाली मुख्यमंत्री साहेब आणि दोनही उपमुख्यमंत्री साहेबांच्या वतीनं शिष्टमंडळ मंत्रिमंडळाचं आलं. तुम्हाला सांगणं गरजेचं आहे उशीर का झाला, कारण तुम्ही प्रचंड मेहनत घेतली. या ठिकाणच्या सगळ्या बांधवांना, सकल मराठा समाजानं, अखंड या बदनापूरच्या मराठा समाजानं या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली. तुमचं नशीब सुद्धा चांगलं म्हणावं लागेल की तुम्ही मेहनत घेतली. आणि त्या दिवशी राज्य मंत्रिमंडळाचे मंत्री महोदय अंतरवालीला आले बैठकीसाठी. उशीर यासाठी झाला की या मराठ्यांनी या आरक्षणासाठी हा संघर्ष सुरू केला, त्याच आरक्षणासाठी अंतरवालीत बैठक सुरू झाली. आपण 2 घंटे लेट गेलं तरी चालत, परंतु मराठ्यांच्या लेकराचा आयुष्याचा विषय या बैठकीच्या माध्यमातून जर मार्गी लागला तर आपण या बैठकीला थांबलं पाहिजे. कारण प्रत्येक घरातला मराठा संघर्ष फक्त आरक्षणासाठी करायला लागला आणि त्याच आरक्षणासाठी बैठक. मग एखाद्या वेळेस सभा थोडी पुढे गेली तरी चालत, सभा होत राहतील. सभा घेणारे आपण आणि जमणारे पण आपण. नेमका सरकारचा मानस काय, मराठा समाजाला आरक्षण कोणत्या हेतूने द्यायचं हे सुद्धा स्पष्ट होणं गरजेचं होतं. मुख्यमंत्री साहेबांनी गाडी बसले आपण तिकडे आरक्षण घडलं काय तुम्हाला? आजच्या बैठकीत काय झालं तेही सांगतो, काय माहित तुम्हाला? बैठक सुरू झाली आणि पाठीमागच्या वेळेस जे आपले उपोषण सोडायला आले होते त्यातली अर्धीच होते. अर्ध्याला काय मत न झालं, काहीच दुखायला लागलं, काहीला गाडीत लागाना, काहीला गाडी होती, लोड आला इकडे. मग काय सांगावं, असं असं मुद्दा बघ मला माहिती. अर्धे आले. पाठीमागच्या वेळेस मायबापा तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस उपोषण सोडायला आले त्यावेळेस सगळ्या ताकदीनं आले. लक्षात असू द्या, पुढे तुम्हाला संघर्ष करायचा आहे म्हणून सांगतो. तुमच्या ताकदीवर आणि तुमच्या बळावर मी लढतो. मी सुद्धा हटणार नाही. पुढे संघर्ष करायचा आहे म्हणजे करायचा. घ्या मराठ्यांना. मराठी स्वतःच्या लेकरासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकते, त्यांच्या लेकराचं वाटलं झालंय. तुम्ही सामंजस्यानं घ्या, गांभीर्यानं घ्या, तोडगा काढायचा प्रयत्न करा. नोटीस आणि पेटीस देऊन जर अडवायचा प्रयत्न केला तर हे कुंकड जाते, मिळव नाही लागायचा. मग मला नाही लागायचा. मला माहित नाही व्हायचं मग ते कुंकड गेले तर काय जीवरी का तुमचं त्याची एकट्याचं. 2दा झालं, 3दा झालं का 9 वाजले. मला 9 वाजताला भीव वाटतं बोलायचं. काय करते तर काय नाही कोणाला माहित. 9च्या नंतर 9च्या नंतर मी हातात देत नाही कोणाला. लय अवघड नमुने टाकलेली असते का मी. मग हातात हात घेत मलाच घोडे लागले. नमुने 7-8 फोटो काढते. मी म्हणतो ना आता सोडणं, मग हात म्हणतो काढून मी तुला हात नाही काढा काय पण मला मायाच पाहायला पाहिजे तर मलाच घोडे लागले.
आता उद्या सकाळी काय करा, जे आता ढकलायला होते ना त्यांना फक्त विचारा कशी मजा येते माणसं लोटायची. आमच्या कशी आलो असतात रे भाऊ, ओचे खवळ्याला तुम्हाला लागत. आता तुमचे जेवढे माणसं लोटायला होते त्यांना फक्त सकाळी विचारा काल कसं काय होतं. ते जर तुम्हाला उद्या 3 वाजता बोलले तिथून पुढे ते माणसं ढकायला तुम्ही नाही कधी असं गर्दी करताना ते लोटायला लागत मला रस्ता करायला. फक्त त्यांना कोण लोटायला होतं सकाळी जरा नुसतं भेटायचं मला फोन करून. तुम्हाला जर 5 वाजता भेटले तिथून पुढे मग आमचे किती आलो होत असते. एक जण आमच्या गाडीला लागताना कोण होता ना गाडीवाला, ते म्हणलं भाऊ तुम्ही कसं करत असं मी 2 घंट्यात गळलो रे, रेटून बेकार झालो रे बाबा, तुम्ही रोज कसं करत असताना. मग मी उची खवळत तुम्हाला कम वाईट वाटतं. माझ्या शेवटी तुमच्याच लेकरू आहे ना, कोणासाठी जीव जळतोय, रक्त कोणासाठी जाळलं मराठ सुद्धा देत नाही मी या मराठ्यांच्या लेकरासाठी घेणार बी नाही आरक्षण घातल्याशिवाय. मग कारण नाही आपल्याच माणसापासून आपण दूर का जायचं. काका पुतण्याला बोलायला पुतण्या काकाला बोलायला झालं काहीच नाही. राजकारणापायी अजिबात मतभेद होऊ द्यायचे नाही. राजकारणापायी तर नाहीच, अजिबात नाही. सावध व्हा इथून पुढे. जाता जाता तुम्हाला पुन्हा विनंती करतो, तुमच्या बळावर मी तिथं लढतोय, मी मरायला भेट नाही. तुमच्या ताकदीच्या जीवावर मी तिथं माझी जीवाची बाजी लावून बसतो. तुमच्या आशीर्वादाची आणि पाठबळाची मला गरज आहे. तुम्ही मला माझ्या खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजे. मी मरेपर्यंत मागे सरकणार नाही. फक्त तुम्ही साथ आणि आशीर्वाद ठेवा, काय मागत नाही तुम्हाला. तुम्हाला जाता जाता शब्द देतो, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आणि मिळवून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा माझा जीव जरी गेला तरी एक इंचही माग आटणार नाही. शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.